माझं आणि गणुलाच्या पप्पांचं आज जोरदार भांडण होता वाचलं. ते कसं ना पुढे नक्की सांगते. तर आज मला बनवायची होती मस्त अशी ढाबा स्टाईल भेंडीची भाजी. तर भेंडीची भाजी ना आठवड्यातून किमान 2दा तरी खाल्ली पाहिजेत, कारण की तिचे ना खूप सारे असे फायदे आहेत. ते कसे ना ते सांगते. कारण की ही भेंडी आपलं वजन कमी करण्यासाठी ना खूप जास्त उपयुक्त ठरते. सोबतच ती फायबरयुक्त आहे आणि आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण देखील ती नियंत्रित ठेवत असते. त्यामुळे किमान आठवड्यातून 2दा तरी ही भेंडी सेवन केलीच पाहिजे. म्हणून बाजारात जाऊन स्वच्छ अशी मस्त हिरवीगार कोवळी लसलशीत भेंडी घेऊन आली. त्याला स्वच्छ धुतलं आणि कोरडं करून घेतलं. आता हे कोरड्या केलेल्या भेंडीला मस्त तिचं पोट फाडून घेतलं आणि 2 आकारांमध्ये ती कट करून घेतली. कारण की ना जेव्हा भेंडी किडकी असेल ना तेव्हा ती लगेच कळून येते. मग आता ही कट केलेली भेंडी मस्त अशी एका ताटामध्ये काढून घेतली आणि त्यामध्ये 1 चम्मच बेसन पीठ घातलं. सोबतच 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. चवीनुसार मीठ घातलं आणि भेंडी आणि सगळं बेसन पीठ मस्त एकजीव करून घेतलं. आता एकजीव केलेल्या सगळ्या भेंडीमध्ये ना वरतून 1 पळी तेल टाकून भेंडीला एकजीव करून टाकलं आणि 5 मिनिटं ती थोडीशी मुरण्यासाठी ठेवून दिली. आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये 1 पळी तेल टाकलं आणि तेल मस्त कडकडीत होऊ दिलं. आता कडकडीत झालेल्या तेलामध्ये ना आपण मुरण्यासाठी ठेवलेली भेंडी टाकून दिली आणि ती ना मस्त मीडियम गॅसवर शिजण्यासाठी ठेवली. आता गॅस फुल करू नका, नाहीतर काय होते ना वरती भेंडी करपून जाते आणि आतमध्ये कच्ची भेंडी तशीच कच्चीच राहते भेंडी. म्हणून मग ती जेवताना ना कचर दाता खाली लागत असते. तर त्यासाठी गॅस हा मीडियमच ठेवा आणि भेंडी मस्त अशी शिजवून घ्या. आता भेंडी शिजली की नाही हे पाहण्यासाठी ना एक भेंडी बाजूला करा आणि ती चम्मचने दाबून बघा. मस्त भेंडी छान आता शिजली आहे. तोवर कढईमध्ये ना 2 उबळे तेल घाला आणि त्यामध्ये घाला. मस्त तेल कडकडीत झालं की जिरे टाका, 1 चक्री फूल टाका, सोबतच 1 दालचिनी घाला, मोठी इलायची घाला, लवंग आणि मिरे टाकून मस्त अशा त्याला खमंग वास येईपर्यंत मस्त भाजून घ्या. आता हे सगळं फ्राय झाल्याच्या नंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट घाला. सोबतच 2 ते 3 कापलेली हिरवी मिरची टाका आणि सगळं मिश्रण एकजीव करून घ्या. आणि बारीक केलेला कांदा देखील घालून कांदा मस्त असा ब्राऊन झाला की त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून द्या. आता टोमॅटोची प्युरी याला मस्त असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्या. आणि तेल सुटलं की त्यामध्ये घाला काश्मीरी लाल मिरच पावडर 1 चम्मच, 1 चम्मच कांदा लसूण मसाला, 1 चम्मच चिकन मसाला आणि वरतून थोडीशी हळद. आता मसाला छान असा मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्या. आता छान असं तेल सुटलं की त्यामध्ये ना फ्रेश आणि ताजं असं 2 मोठे चम्मच दही टाकून घ्या. जेणेकरून दही फ्रेशच घ्या, नाहीतर भाजीला मग नंतर आंबट अशी खूप जास्त आंबट प्रमाणात लागते. आणि झाकण ठेवून 2 मिनटं त्याला छान असं तेल सोडून घ्या. आता भाजीला मस्त असं छान तेल सुटलं की त्यामध्ये गरम केलेलं थोडंसं पाणी टाका. पाण्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार ठेवा. जर पातळ भाजी